नमस्कार, लक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण काळ्या रश्श्याची झणझणीत अशी पनीरची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 कांदे चिरून घेतले आहे. कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांद्यावर तेल टाकायचं थोडं आणि कांदा छान भाजून घ्यायचा. अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आणि ताटामध्ये काढून घ्यायचा. खोबरं पण आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचं. खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं. लसूण आणि अद्रक पण अशाच प्रकारे भाजून घ्यायची. सर्व मसाले मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी तर फुटाण टाकत आहे. तुम्ही फुटाण्याऐवजी हरभऱ्याची डाळ हलकीशी भाजून टाकू शकता. त्याने काय होतं, भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. इथे पनीरचे असे काप करून घेतले आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकले. पनीर आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त तळायचं नाही पनीर. अशा प्रकारे पनीर तळून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं. याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहे. केलेलं वाटण टाकायचं आणि हलकंसं परतून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, थोडी हळद टाकून परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. अशा प्रकारे मसाल्यामध्ये पनीर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्याने भाजीला छान तरी येते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला एक उकळ आणून घ्यायची. कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट पण कळवा.